तर नमस्कार मित्रांनो, आपलं ठरल्याप्रमाणे आपण आलो आहे या आरती लालबागच्या राजाच्या विसर्जनाला. तर काय वाटतं आरती तुला, कसा असेल एक्सपिरियन्स? मी तर लाईफमध्ये पहिल्यांदा आले, त्यामुळे मी तर एक्साइटेड पण आहे, पण नर्वस पण आहे की यार नाही झालं तर, पण होपिंग की होईल. तर होईल. ॲज पर तुम्ही लोक बघू शकतात की गर्दी आता खूप येणं चालू झालंय. आता बघू पुढे काय होते ते. एक्साइटेड. भेटूया पुढच्या. आणि जसं आम्ही मेन गेटकडे गेलो, प्रचंड गर्दी होती. आतमध्ये जायला काही ऑप्शनच नव्हता, जे कुठे ना कुठे आम्हाला वाटलेलं होईल. बट आम्ही ठरवलेलं प्रयत्न नाही सोडायचे. दुसरे गेट पण चेक करत राहूया. दुसऱ्या गेटवर पण सेम सिच्युएशन, बॅरिकेड्स, पोलीस आणि आतमधल्या रहिवाशांची गर्दी. आता एकच इच्छा होती की राजाची आरती मिळायला हवी. असं वाटतं की त्याची आरती, त्याच्याजवळ जाण्याचा मार्ग, हे सगळं तोच घडवून आणत होता. मी आणि ओमकार फक्त एकाच इच्छेने गेलेलो आणि मला असं वाटतं की सगळ्या इच्छा त्याने आमच्याकडून पूर्ण करून घेतल्या. थोडेसे एफर्ट्स लागले, थोडा वेट पण करायला लागला, पण आम्ही थेट राजाच्या जवळ पोचलो. एकदम छान दर्शन झालं. शेवटच्या आरतीच्या तयारीला सुरुवात झालेली आणि आम्ही तिथेच होतो, त्यामुळे आम्ही वेट केला थोडा आणि त्या आरतीचा अनुभवही आम्हाला मिळाला. एवढे वर्ष मुंबईत राहून आत्तापर्यंत मी लालबागचे आणि गिरगावच्या गणपतींचे विसर्जन फक्त टी व्हीवरच बघितलेलं आणि लोकांकडून ऐकलेलं. पण आम्ही यावर्षी तो आनंद, ती पॉझिटिव्हिटी, तो जल्लोष प्रत्यक्षात अनुभवला. जिथपर्यंत माझी नजर पोचत होती तिथपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत, घरात असो किंवा बाहेर असो, सगळे एन्जॉय करत होते.
चला आता आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन.